पळतोय साई स्टार आल्यांसाठी 7 ओव्हर्स मॅच 7 षटकांचा सामना किती धावा येतील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज पंकज यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता समजू शकला नाही अगदी भरधाव वेगाने चेंडू गेला आणि विसावला यष्टी रक्षकाच्या हातांमध्ये एक निर्धाव चेंडू सुरुवात खूप छान झाली निर्धाव चेंडूने सुरुवात हे टॉसच्या वेळी आमचे दोन्ही कर्णधार जेव्हा आम्ही बोलत असताना म्हणाले होते 60 ते 65 धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल साई स्टारला मात्र साई स्टारचा कर्णधार म्हणाला आम्ही एक 70 ते 75 धावांचं आव्हान म्हणजे जर आम्ही पाहिलं तर दोघांच्या बोलण्यातून थोडी एक वाक्यता दिसली कारण एक नजदीकचं टार्गेट आम्हाला ऐकायला मिळालं येस पुढचा चेंडू या षटकातला हो 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 चेंडूला इनसाइड एज झालेला चेंडू अगदी इनफिल्ड मध्येच थांबतोय एक धाव स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि धावफलक सुरू झालं साई स्टार अल्ल्यानी संघाचं धावफलकावर धावसंख्या होते 1 नक्कीच आजच्या पूर्ण दिवसामध्ये आमचे सहकारी समालोचक रिकी खाडे सर दत्ता फरडे सर नक्कीच एक पर्वणी आहे प्रेक्षकांसाठी हो यावेळी मात्र खोलवर आलं चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू जायला स्वीपर कव्हर मधून सुरेख क्षेत्ररक्षण होतं 3 धावा मला वाटतं दरम्यान घेण्याचा प्रयत्न सुरेख 3 धावा पूर्ण झाल्या आणि या 3 धावांनी धावफलक पुढे सरकलं धावसंख्या होते 4 बिनबाद 4 सुरेख नितीन ज्युनियर आणि विजय पस्ते आणि नक्कीच एक इन्फॉर्म फलंदाज आहे कारण मागच्या सामन्याचा लेखाजोखा पाहिला तर धसई प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा नितीन ज्युनियर नक्कीच एक चांगली कामगिरी करतोय इन्फॉर्म फलंदाज हो 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 यावेळी मात्र इनसाइड एज झाली होती आणि सुरेख मला वाटतं त्रिफलाचित होतो इथे फलंदाज आणि आले संघाला आम्ही एसपीएल मध्ये देखील विजय पस्तेला या संघाकडून खेळताना पाहिलं पण नावाला साजेशी कामगिरी काही करू शकला नव्हता तेव्हा देखील आता मात्र नवीन फलंदाज जातोय माघारी परतोय मात्र जागा घेतोय समीर यावेळी समीर जागा घेईल विजय पस्ते यांची मात्र कामगिरी करावी लागेल साई स्टार आल्यानी मागचा सामना ज्या पद्धतीने जिंकला त्याच पद्धतीने या सामन्यावर देखील फोकस करावा लागेल प्रत्येक सामना महत्वाचा आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळी नितीन ज्युनियर वाचवेल असं नाही पुढचा चेंडू हो 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 यावेळी मात्र चेंडूला ऑफ साइडला खेळायचा होता इनसाइड झाला आणि ऑन साइडला चेंडू येतोय सर्कल मध्ये फील्ड होतोय दरम्यान 1 धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी आणि धाव संख्या होते 5 1 बाद 5 पहिलं षटक सुरू आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये एक कॅल्क्युलेटेड षटक पडतंय कारण धावा 5 आल्यात आणि एक महत्वाचा गडी देखील बाद करण्यात यश मिळालं आहे त्या पंकजला हो 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 ज्यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेनं आता मात्र चेंडू सीमा रेषेपर्यंत जातोय आणि त्याला फील्ड केलं जात आहे दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या एक नितीन ज्युनियर एक क्लास दाखवतोय सुरेख फटका होता कारण एक तंत्रशुद्ध फटका काय असतो याचा एक उत्तम नमुना म्हणजे नितीननं मारलेला हा या चेंडूवरचा फटका सुरेख आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं धावसंख्या होते 7 1 बाद 7 पहिलं षटक इथे मला वाटतं समाप्त होत आहे डीजे प्रीमियर लीग का ये दूसरा दिन चलता हुआ इस दूसरे दिन के आखिरी मैच खेला जा रहा है शिवनेर विपक्ष साई स्टार अल्यानी
जहां तक कि शिवनेर टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का इरादा लिया और साई स्टार अल्यानी टीम पहले बल्लेबाजी करता हुआ 1 ओवर का खेल मुकम्मल होता हुआ और 1 ओवर के बाद स्कोर जाकर पहुंचे 7 रन 1 विकेट के नुकसान पर। और यहां तक कि दूसरा ओवर लेकर आए हैं गेंदबाज महेश अपनी गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए। वहां समीर अगली गेंद का सामना करने के लिए तैयार। 7 रन पर 1 विकेट गंवा चुका है साई स्टार अल्यानी इस मैच में। यस, एक बार महेश अपनी गेंदबाजी मार्ग से इस बार कट किया, गेंद को स्क्वायर कट किया था। बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक सके और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच सर्व क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणी आहे। धर्मवीर युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक वर्ष पहिलं नक्कीच दिनांक 24/2/2021 ते 28/2/2021 या दरम्यान भव्य ओव्हरआर्म सामन्यांचं आयोजन केलेलं आहे। इस बार गेंद को कट किया, बहुत ही बढ़िया, और पॉइंट के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा के पार। देखते हैं क्या रिजल्ट आता है। और इस बार गेंद को बढ़िया रोका हुआ, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक सके और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 10 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली वहां पॉइंट के खिलाड़ी की ओर से और इच्छित स्वरूप में 2 रन बचाए अपनी टीम के लिए। और एक रन बहुत ही बहुमूल्य होता है इस क्रिकेट में। जहां तक कि महेश फिर से एक बार नितिन के लिए, और इस बार गेंद इनसाइड एज और गेंद जाती हुई स्लिप के खिलाड़ी के पास, लेकिन बहुत ही बढ़िया फिर से एक बार फील्डिंग। 1 ही रन मिलेगा और इस 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 11 रन 1 विकेट के नुकसान पर। यहां तक कि बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी हो रही है। गेंद को नसीहत के साथ खेला जा रहा है। बहुत ही बढ़िया, महेश फिर से एक बार अपनी गेंदबाजी मां की ओर से शुरू करेंगे अपना रनअप समीर के लिए। और इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, व्हाट अ लवली डिलीवरी एंड व्हाट अ लवली कवर ड्राइव। दिस इज 4 रन्स डीजे। बहुत ही बढ़िया समीर, व्हाट अ क्लास ऑफ दिस शॉट। हा फटका पाहिला आणि नक्कीच असं वाटलं पाहतच राहावं। सुरेख फटका आणि धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या होती है 15 धावा। दुसरं षटक सुरू आहे। यस, दूसरी ओवर का खेल चलता हुआ। अब तक की कई गेंदें शेष है इस ओवर की। महेश अपनी गेंदबाजी मार्ग से फिर से एक बार 2 गेंद शेष इस ओवर की और स्कोर जाकर पहुंचा है 15 रन 1 विकेट के नुकसान पर। देखते हैं अगली गेंद, फिर से एक बार समीर रेडी तैयार। ओह, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ ब्लो, आउट ऑफ द पार्क, 6 रन्स डीजे।
नक्कीच साई स्टार आलेली संघाचे संघ मालक स्पॉन्सर वासुदेवजी सासे हे देखील आमच्या व्यासपीठावर आहेत. स्वागत आहे आणि आपला आभार देखील आहे. आपण आपली टीम या प्रीमियर लीग मध्ये खेळवत आहेत. तिसरं षटक सुरू होते. तिसरं षटक घेऊन येतो रुपेश. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला नितीन ज्युनियर सुरेख ऑन साइडला सॉरी समीर आहे तिकडे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. काहीसा चुकला फटका मात्र एक निर्धाव चेंडू इथे पडतोय. नक्कीच तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव. आता मात्र समीर पुन्हा एकदा सज्ज आहे पुढच्या चेंडूला खेळून काढण्यासाठी. रुपेश टू समीर. हो 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 पॉइंटच्या दिशेला चेंडूला टॅप केला. चेंडू जातो सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण केली. एकच धाव मिळेल. सुरेख फेकी आणि तितकं छान क्षेत्ररक्षण विकेट किपर कडून. एकच धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 23. 23 रन्स लॉस ऑफ वन अँड ओनली विकेट ऑफ विजय पस्टे. Rupesh to Nitin Junior. Oh, this time try to steer on side, but down to leg and umpire decision wide. एक वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 24. Yes, Rupesh once again is ready to bowl. Nitin Junior this time tried to tap but failed. And wicket keeper successfully collected the ball and returned to the bowler, and yet another dot ball in this over. And score still on 24 runs, loss of one wicket. Yes, Nitin Junior once again ready to face. Oh, this time, oh, bad luck, bad luck. He tried to steer on side, but inside it. सुरेख झेल स्लीप मध्ये लेग स्लीप मध्ये सुरेख झेल. नक्कीच नवीन फलंदाज येतोय सलाम. माझा आवडता फलंदाज आहे सलाम. नक्कीच काय करेल सलाम या सामन्यामध्ये. सलाम असं कर की सगळे तुला सलाम करतील आणि करावाच लागेल. Salam now on strike. He will take the place of Nitin Junior after the departure. Next ball. Oh, sensible. He steered towards onside and crossing for single. Try to double. Maybe. Yes, trying for double and successfully taken 2 runs. And this 2 runs take scorecard on 26 runs. Loss of 2 important wickets. Vijay Paste and Nitin Junior. सुरेख फलंदाजी समीर आणि आता सलाम या सामन्याचा ताबा आपल्याकडे घेत आहेत. कारण घ्यावा लागेल. जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. येस पुढचा चेंडू. हो हो यावेळी पुन्हा एकदा एक हाफ ट्रॅकर होता. चेंडूला दिशा दिली ऑन साइडला सॉरी ऑफ साइडला आणि नक्कीच प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. केबलच्या 888 चॅनेलवर आपण हा सामना लाईव्ह पाहू शकतात. नक्कीच कालच्या दिवसापासून रमेशजी विषय
यांचं मनपूर्वक आभार की आपण आमचं हे याचं लाईव्ह टेलिकास्ट करतात चॅनल 888 वर. नक्कीच दुसरं षटक देखील इथे समाप्त होतं. सॉरी तिसरं. आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर स्कोर मूव्स ऑन 27 लॉस ऑफ 2 विकेट्स 27 ऍट द रेट ऑफ 9 रन्स पर ओव्हर. 9च्या सरासरीनं धावसंख्या आणि प्रोजेक्टेड स्कोर आहे 63. मला वाटतं साई स्टार 63 वर थांबणार नाही. जर हे दोन फलंदाज चालले तर नक्कीच 80 अबव स्कोर आम्हाला दिसेल. खेळून काढावे लागतील उर्वरित 24 चेंडू. 24 balls remaining still in this innings. Now the new bowler Sham on his bowling mark, ready to bowl. सलाम सज्ज आहे. सलाम. पुढचा चेंडू. ओहो यावेळी मात्र स्ट्रेट ड्राइव्ह टुवर्ड्स ए लॉंग ऑन रिजन. येस ओनली 1 रन टेकन. एक धाव मिळेल. फक्त एक धाव मिळेल आणि या एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 28. यावेळी मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आम्हाला एक क्षेत्ररक्षक दिसतोय. काऊ कॉर्नर मिड विकेट लेग स्लिप देन extra cover region. Next ball. Oh, this time steer towards the onside, towards the cow corner. 1 run taken, try to second, and 2 runs successfully taken by both the batsmen. And these 2 runs take scorecard on 30 runs. Loss of 2 wickets. 30 धावा. चौथं षटक सुरू आहे. या चौथ्या षटकाची सुरुवात 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत त्या साई स्टार अल्यानी संघाच्या. येस समीर आता मात्र या चेंडूचा सामना करण्यास सज्ज. दिस टाइम ओहो टॅप ओव्हर द हेड ऑफ पॉइंट रिजन अँड बॉल व्हेरी स्विफ्टली रेस टुवर्ड द बाउंड्री लाइन फॉर 4 रन्स. डीजे ते हार्ट किती मोठे समीरचं की त्यानं जो फटका मारला त्या चेंडूवर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू भरदा वेगाने सीमा पार. 4 धावा. पुढचा चेंडू. यावेळी मात्र हो 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 कॉट अँड बोल्ड. भाई नवीन फलंदाज येतोय. पुढचा चेंडू. हो 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 यावेळी मात्र डाऊन द लेग जातोय चेंडू आणि वाईडचा इशारा येतोय पंचांचा. जीत फरडे आणि या एका अतिरिक्त धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 35. 35 रन्स. लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट्स. साई स्टार अल्यानी. मागच्या सामन्यात देखील आम्ही अल्यानीचे एक टीम पाहिली आणि या सामन्यात देखील आम्ही पाहतो आहोत दोन्ही सामन्यांमध्ये. पुढचा चेंडू. हो 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 यावेळी सुरेख फटका. चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. झेल सुटला. किती धावा मिळतील. 2 तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2च धावांवर समाधान मानावं लागेल आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकत. धावसंख्या होतीये 37. 37 याला म्हणतात हात आया मगर मुंह न लगा. झेल सुटला मात्र 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू.
यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलं. चेंडू भरधाव वेगाने सीमा रेषेकडे जातोय. किती धावा मिळतील आणि पंचांचा निर्णय 4 धावा. समाप्त होत आहे आणि 4 षटकांनंतर धाव संख्या होती आहे 41. 41 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. साई स्टार आल्याने या सामन्यामध्ये चेरवली चॅम्पियन्स प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवसातला अंतिम सामना रंगतोय. शिवनेर विपक्ष साई स्टार आल्याने आणि आतापर्यंत आल्याने संघाने प्रथम फलंदाजी करत त्यांच्या धावफलकावर धावा लागले 41 धावा 10.25 च्या सरासरीनं. यावेळी नवीन गोलंदाज रुपेश आपलं दुसरं षटक घेऊन येतोय या सामन्यातलं आणि वैयक्तिक दुसरं सामन्याचं 5वं षटक सुरू होत आहे. रुपेश कडून सामना करेल सलाम. Yes, next ball. This time try to cut offside, and towards the point region. And both the batsmen crossing for single, and this single run takes scorecard towards 42 runs. रुपेश फिर से एक बार तैयार अपनी गेंदबाजी मार्ग से भाऊ के लिए. Yes, this is so huge. Maybe. Oh, dropped. Catch dropped. It gets elevation, but not the distance. But he is very lucky. The fielder at the long of region dropped the catch. एक जीवनदान मिळतं ते फलंदाज भाईला आणि दरम्यान 2 धावा मात्र मिळाल्या. धाव संख्या होती है 44. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू तितकाच अवे होता ऑफ स्टंपच्या आणि वाईट सिग्नल येतोय पंचांचा. रुपेश Yes, this time once again towards the cow corner. Can be taken. No. It's across the boundary line for 4 runs. What a remarkable shot. 4 runs, and this 4 runs takes scorecard towards 49 runs. 49 धावा. रुपेश हे षटक आतापर्यंत 3 चेंडू. पुढचा चेंडू रुपेश तू भाई. ओहो, थर्ड अटेम्प्ट. दिस इज थर्ड अटेम्प्ट and 1 bounce for runs. मात्र मात्र 1 बाउन्स झाला. एक वेळ तर जीवनदान मिळालं. धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या होती है 53 रन्स. 53 धावा. अर्धशतक लागलं त्या साई स्टार आल्याने संघाचं. 5वं षटक सुरू आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. एकूण चेंडू शिल्लक आहेत 14. ओहो, यावेळी मात्र डेलिकेट टच. ओहो, ड्राफ्ट. कॅच ड्राफ्ट. या चेंडूवर काहीतरी लागले असं वाटतं. चेंडू हातात थांबत नाही. झेल होत नाहीये. चेंडू निसटतोय हातातून. नक्कीच या खेळातला या इनिंगचा 4था झेल ड्राफ्ट होतोय. मित्रांनो, आपण गेली 2 ते 2.5 महिने क्रिकेट खेळत आहात. झेल काय आहे, हा झेल काय शिकवून जातोय, झेल होणं किती महत्वाचं आहे. येस सलाम.
Next ball. Oh, delicately cut towards the offside and take one run and give a strike to भाई. याला म्हणतात क्रिकेट. भाई खेळतोय, जर भाई फटके जोरदार मारतोय, मला काय करायचंय, एक धाव काढून त्याला स्ट्राईक द्यायचे. आणि नक्कीच मात्र हे षटक मला वाटतं इथे संपतंय आणि स्ट्राईक मात्र आता पुन्हा एकदा सलामकडे येईल. कदाचित फलंदाजाला माहित नसतं किती चेंडू झालेत, कदाचित भाईला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असावा. यावेळी मात्र बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्लेचा कितपत फायदा उठवतील साई स्टार अल्ल्यानी. डिंग्स घेऊन जातोय विजय पस्टे. आहे 5 षटकांनंतर धावसंख्या आहे 55. 3 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा. 11च्या सरासरीनं धावसंख्या 55 पूर्ण होते साई स्टार आल्याने संघाचे. आणि 6वं षटक सुरू होत आहे. 6वं षटक घेऊन येतोय पंकज. यावेळी मात्र स्ट्राईक असेल सलामकडे म्हणजे सलीमकडे. यावेळी पंकज. येस, पंकज टू सलाम. फर्स्ट टाइम इन दिस ओव्हर. This time try to tap on onside but far away from the off stump and this is wide. पहिला चेंडू होता अतिरिक्त च्या रूपाने एक धाव मिळते अल्ल्यानी संघाला आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 56 रन, 56 धावा. यावेळी मात्र बिग हिट. ओहो, मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. ज्या फोर्सनं चेंडू निघून गेला, खिलाडी बना दर्शक. ज्या पद्धतीने चेंडू खेळाडूच्या डोक्यावरून ट्रॅव्हल झाला आणि 6 धावा देऊन गेला त्या साई स्टारला. नक्कीच स्टार काय आहेत त्या संघाचे यामध्ये ते कळतं. 62 धावांवर मजल मारली ती साई स्टारनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, एक तंत्रशुद्ध फटका. काऊ कॉर्नर झोन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. सुरेख वाटलं नव्हतं. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली 66 धावा, 66 रन्स. नक्कीच अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढचा चेंडू. यावेळी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू
28 धावांचं टार्गेट आहे ते शिवनेर संघासमोर आणि धावसंख्या आतापर्यंत 0 आहे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. चांगली गोलंदाजी करतोय नितीन ज्युनियर. ओके, पुढचा चेंडू या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेनं पॉइंटच्या डोक्यावरनं भिरकावून दिला. चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकार. 4 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक असेल आणि त्या षटकामध्ये धावगतीचा वेग वाढवणं गरजेचं शिवनेर संघासाठी. पुन्हा एकदा नितीन ज्युनियर टू सोपान. यावेळेस चांगला फटका, चांगली दिशा देतोय, इरादे स्पष्ट करतोय. चेंडू जातोय वाईडेज मिड ऑन झोन मध्ये सीमारेषे पार चौकार. 4 धावा. सोपानच्या बॅट याच स्टाईलची बॅटिंग आवश्यक असेल शिवनेर संघासाठी. कारण एक मोठं टार्गेट समोर आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्या रिक्वायर्ड रन रेटने पुढे जाणं गरजेचं आणि ज्या स्टार्टची आवश्यकता होती स्टार्ट देतोय सोपान आपल्या संघासाठी. सचिन फरडे यांचं स्वागत असेल व्यासपीठावर आणि स्थानापन्न व्हायचं. दरम्यान पुढचा चेंडू या वेळेस यॉर्कर चेंडू करण्याचा प्रयत्न होता पण अचित फरडे यांचे दोन्ही हात हवेमध्ये एक्स्ट्राच्या रूपानं वाईडच्या रूपानं एक धाव मिळते. धावफलकावर धावसंख्या सस्ती आहे. राकेश स्पोर्ट्सचे सलामीचे फलंदाज सचिन फरडे स्टार खेळाडू आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन. या ठिकाणी सुरेख ड्राईव्ह बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. क्लासिकल जोर को दुनिया तो मानती है जोर को. आपल्या मनगडातील जोर दाखवतोय, क्रिकेटचा क्लास दाखवतोय, मादक सौंदर्य. सुरेख ड्राईव्ह, चेंडू फ्रंट फुटवर जाऊन कव्हरच्या दिशेनं कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. अतिशय सेन्सिबल अतिशय जबाबदारीपूर्ण खेळी करतोय सोपान आपल्या संघासाठी शिवनेर संघासाठी आणि धावसंख्या या 4 धावांनी वाढतीये. 13 धावा. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी सोपान. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन ज्युनियर टू सोपान फरडे. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख सेन्सिबल ड्राईव्ह बघायला मिळतोय. सिली कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चूक करतोय. नक्कीच 2 धावा या चेंडूवर मिळतात. हे षटक संपतंय. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 15 रन्स विदाउट विकेट. एक सुरेख सुरुवात, एक चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात आपल्या संघाला करून देताना सोपान आणि रुपेश. पहिलं षटक संपलं दुसऱ्या इनिंग मधलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 1 गडी बाद 15 धावा. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन पहिल्या षटकामध्ये बघायला मिळालं सोपानच्या बॅटमधनं. ज्या स्टाईलनं कल्याणी संघानं सोडलं होतं त्या स्टाईलनं सुरुवात केली शिवनेर संघानं. कारण एक टार्गेट आहे. ध्येयाचा ध्यास लागला की कामात त्रास वाटत नाही. तुमच्या समोर ध्येय आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर ती जबाबदारी दिली ती सार्थपणे पार पडतोय सोपान. त्याला सुरेख साथ देतोय रुपेश. दुसरं षटक पहिला चेंडू नितीन सिनियर बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. स्टेट डिजनच्या दिशेने चेंडू येतोय. नितीन कलेक्ट करतोय चेंडू. ज्युनियर नितीन कलेक्ट करतोय. एक ऑलराऊंडर असा खेळाडू. यंदाचा त्याचा फॉर्म म्हणजे कल्याणी संघासाठी नक्कीच एक प्लस पॉइंट आहे आणि एक स्पर्धा त्याच्या कामगिरीच्या जोरावर आजच्या या वर्षातील 4थं टायटल जिंकलं. नक्कीच ही स्पर्धा सुद्धा चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा मानस. पण तुमचा फॉर्म खूप महत्वाचा असतो. विजय पष्टे नक्कीच काहीसा कानमंत्र देताना दिसतील. कारण जयेश खापरे नक्कीच ऑन ड्युटी फर्स्ट देन क्रिकेट पोलीस दलात कार्यरत असताना जयेश खापरेची कमतरता कुठेतरी जाणवते कल्याणी संघाला. आणि लीड फ्रॉम फ्रंट विजय पष्टे आता मात्र
नक्कीच आपल्या संघाला चांगले नेतृत्व प्रदान करून देतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन सिनियर ऑफ साइडच्या दिशेने डेलिकेट टच टुवर्ड्स द पॉइंट रिजन फॉर 4 रन्स 4 धावा. बघतो त्यावेळेस आम्हाला रवींद्र जडेजा आठवतो. नक्कीच आमचे मुकेश भरडे यांचा सुद्धा आवडता खेळाडू होता. युवराज सिंग हे सर्वांचा आवडता खेळाडू आणि पॉइंटचं क्षेत्र नक्कीच ज्या खेळाडूंनी गाजवला असा खेळाडू युवराज सिंग. त्याचबरोबर आता रवींद्र जडेजा आम्हाला आठवतो. त्या ठिकाणी चुस्त स्फूर्ती असणारा खेळाडू जर असेल तर मात्र धावा नक्कीच वाचत असतात. आता मात्र चौकार मिळतो. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये 20 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन सिनियर टू सोपान. यावेळेस क्या बात आहे, लाजवाब फलंदाजी होतीये सोपान कडनं. चौकार 4 धावा. चांगलं संगीत या ठिकाणी ऐकायला मिळालं. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये शिवनेर संघाची होतीये 24 धावा. ज्या स्टार्टची आवश्यकता होती ती स्टार्ट या ठिकाणी मिळालेली आहे. आता मात्र पाया रचलाय, कळस रचणं बाकी आहे. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन होत आहे सोपान कडनं. पुन्हा एकदा बॅकवर्ड जाऊन या ठिकाणी कॉट बिहाइंड इन स्लीप उत्कृष्ट झेल टिपण्यात यश मिळतं आणि एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. सोपानच्या रूपाने एक चांगली विकेट मिळते आल्यानी संघाला. आता कुठेतरी नक्कीच शिवनेर संघाला पार्टनरशिपची आवश्यकता असेल, कारण सोपान एक चांगली स्टार्ट करून दिली परंतु धावा ओढण्याच्या प्रयत्नात कुठेतरी नशिबाची साथ मिळाली नाही आणि माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय, फलंदाज गणेश. नक्कीच एक चांगला संघ शिवनेर संघ. 88 धावांचे टार्गेट. सुरुवात तर चांगली झाली आहे परंतु एक गडी बाद करण्यात यश मिळतं ते आल्याणी संघाला. पुन्हा एकदा नितीन सिनियर बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन काढण्यासाठी लेफ्ट हँड बॉलर पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने जातोय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर 4 रन्स 4 धावा. उत्कृष्ट बॅटिंग होते शिवनेर संघ गणेश यांच्या माध्यमातून. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र प्रयत्न करताना अपील करताना होतोय आणि तू मैं नजर हटी दुर्घटना घटी. बॉलिंग चुकलं परिणाम धावात.
सन्मान जपण्यासाठी कल्याणी संघासाठी हा खेळाडू उदयनियम खेळाडू गोलंदाजीच्या मार्ग सज्ज असेल. दरम्यान जितू फड यांचं आगमन होतंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. नक्कीच जितू फरडे यांचं स्वागत असेल. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज हर्षल. नक्कीच फील्ड रेस्ट्रिक्शन मध्ये थोड्या चेंजेस दिसतात आपल्याला. मिडविकेट झोन मध्ये खेळाडू दिसतोय, लॉंग ऑफ झोन मध्ये खेळाडू दिसतोय, त्याचबरोबर लॉंग लेग झोन मध्ये खेळाडू दिसतोय, लॉंग ऑफ मध्ये दिसतोय, कव्हर स्वीपर मध्ये खेळाडू दिसतोय. वेळ वाचवायचा आहे, कल्याणी संघ घाई करायची आहे. नक्कीच कव्हर मध्ये खेळाडू दिसतोय. चांगल्या प्रकारचं सत्र क्षेत्ररक्षण सजलंय कल्याणीच्या वतीनं. 28 धावा 2 षटकानंतर. तिसरं षटक. पहिला चेंडू गोलंदाज हर्षल टू फलंदाज महेश. ओ पहिला चेंडू लेग कटर काढण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा होतोय. चौकार. 22च्या रूपाने 4 धावा मिळाल्या जातात. यष्टी रक्षण चुकीचं होत आहे. एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. कारण धुक्यानं आम्हाला एकच गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर एक पाऊल पुढे टाकत राहा, एक धाव मिळवत राहा. नक्कीच तुम्ही विजयाच्या दिशेने आगेकूच करताय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षल टू महेश. या वेळेस पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईड चेंडू. आता मात्र कुठेतरी आपली दिशा भरकटतोय गोलंदाज. धावसंख्या होती 33. 88 धावांचं टार्गेट. अजूनही 55 धावांची 55 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. षटक सुरू आहे तिसरं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षल टू महेश, मॅन फ्रॉम शिवनेर. ओ सुरेख, परंतु पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. अजित फरडे आज मात्र पंचगिरीसाठी सज्ज असतील चॅम्पियन प्रीमियर लीग साठी. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटर, ऑलराऊंडर खेळाडू. संदेशपूर चेरोलीकडनं आम्ही त्यांना खेळताना बघतोय. या मैदानावर एक रेकॉर्ड आहे. 22 चेंडू मध्ये शतक झळकावण्याचा महाविक्रमच म्हणावा लागेल तो केला तो अजित फरडे यांनी. तो विक्रम अजून कोणी मोडला नाहीये. क्लास चेरोली नगरीमध्ये अजितच्या बॅटमधून आम्ही बघतोय. दरम्यान हर्षल पुन्हा एकदा कल्याणी संघाचा अवगवता सितारा. या ठिकाणी स्लॉट मध्ये चेंडू आहे, झेल होऊ शकतो. सलाम शेख डाऊन द बॉल. कोणती चूक करत नाहीये महेश. बॅक टू द पेव्हलियन. डीजे प्लेअरचा अवॉर्ड सुद्धा मिळवला होता. आणि एका मॅच मध्ये तब्बल 5 विकेट मिळवण्याचा विक्रम केला होता. एक छोटा मूर्ती लहान कीर्तिमान असा गोलंदाज आहे. आपल्या कौशल्यावर काम करा. क्रिकेट आम्हाला हे शिकवतं, सिनियर खेळाडूंचा तुम्ही सन्मान करा आणि ज्युनियर खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहन द्या. तुम्ही प्रबलन देणं गरजेचं, मोटिवेशन देणं गरजेचं. आता मात्र धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर 34. कुठेतरी एक आशेचा किरण घेऊन यावा लागेल शिवनेर संघासाठी. कारण धमक आहे, बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. फक्त प्लॅनिंग एक्झिक्यूट होणं गरजेचं, खेळपट्टीवर टिकणं गरजेचं, मोठे फटके खेळणं गरजेचं. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होती आहे 35. आता मात्र तब्बल 53 धावांची आवश्यकता आहे. अवघड असं आव्हान आहे पण अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये काही अवघड नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल. या वेळेस शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक डिलिव्हरी. सुरेख व्हेरिएशन दाखवतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय. स्विंगचा बादशाह, उत्कृष्ट गोलंदाजी करतोय हर्षल. एक नवा दम्याचा, नव्या जोशाचा. अचूक लाईन अँड लेंथ, अचूक टप्पा, चांगलं स्विंग, आउट स्विंग, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, अशा प्रकारची गोलंदाजीचं कौशल्य असणारा गोलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू. हो यावेळेस चेंडू खोदून काढला लॉंग ऑन झोन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विजय पष्टे तैनात असतील. सिंगलच्या रूपाने धाव मिळतीये. धावसंख्या वाढतीये, एकेरीनं पोहोचतीये 36 धावा. आता मात्र समीकरण बदलतंय. 52 धावांची आवश्यकता असेल उर्वरित. चांगली गोलंदाजी करतोय.
तो विजय पष्टे लीड फ्रॉम फ्रंट आपल्या संघाला चालवतायत साई स्टार संघाला. सर्व धुरा जबाबदारी आता मात्र रुपेशच्या खांद्यावर आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल रुपेशला. स्टान्स चांगला आहे, पर्सनॅलिटी चांगली आहे. ओ या वेळेस पुन्हा एकदा वाईड चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा. एक्स्ट्राज मध्ये भर. नक्कीच चेंडू पडल्यानंतर दिशा थोडीशी भरकटली. नक्कीच उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू नक्कीच वाईड घोषित केला पंचांना. नक्कीच आवाज येतोय आम्हाला की बॉल काढून घे. नक्कीच बॉल काढण्याचा प्रयत्न आहे परंतु यश मिळत नाहीये. दिशा लाईन लेंथवर ठेवावं लागेल. रुपेशला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. या वेळेस एज अँड कॉट बिहाइंड विकेट. आणि तिचा काठ ओलांडावा त्याप्रमाणे क्रिकेटचं मादक सौंदर्य चॅम्पियन प्रीमियर लीग चेरवलीच्या वतीने आपल्याला बघायला मिळतं. आणि ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि या परिसरातील सर्व खेळाडूंना एक हक्काचं एक मानाचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. राजेश फरडे, मुकेश फरडे आणि त्याचबरोबर परेश फरडे त्यांचे संपूर्ण सहकारी आणि त्याचबरोबर राकेश स्पोर्ट्स चेरवलीच्या वतीनं अतिशय दर्जेदार नियोजन, अशा नियोजनातून साकार होत असलेली स्पर्धा जीटीसी लाईव्हच्या मदतीनं आपण हे प्रक्षेपण अनुभवतोय. 888 चॅनेलवर रमेश विषय यांच्या माध्यमातून आपण सुद्धा या सामन्यांचा आस्वाद घेऊ शकता. दरम्यान सामना सुरू आहे अल्याणी वर्सेस शिवनेर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षल. या वेळेस स्विंग चेंडू हा चर्रावर आदळतोय. हेच कौशल्य, हे गोलंदाजीचं वैशिष्ट्य. हे षटक संपतंय. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर सस्ती आहे. नक्कीच चेंडूने गिरकी घेतली आणि फलंदाजाने सुद्धा फिरकी घेतली. त्या स्टाईलनं गोलंदाजी आली. 3 षटकानंतर धावसंख्या होती आहे 37 धावा. आहे 37 धावा. मागचा सामना जर आपण बघितला तर त्या मॅच मध्ये एक फलंदाज आम्ही अनुभवला. त्या फलंदाजाचं नाव आय थिंक दत्ता फरडे सर, गजानन असं होतं. तो आला, त्यानं अक्षरशः वादळी खेळी केली शेवटच्या काही षटकांमध्ये. तब्बल 39 धावा त्याने फटकावल्या. त्या स्टाईलनं आता मात्र शिवनेर संघाला एखादा तारणहार फलंदाज पाहिजे जो हा सामना जिंकू देऊ शकतो. ती धमक आहे का या फलंदाजांमध्ये, येणारे काही चेंडू ठरवतील. कारण संघ जिंकण्याच्या ईर्ष्येने या मैदानावर उतरलाय. पहिला सामना जिंकला, दुसरा सामना सुद्धा जिंकायचा असेल तर मात्र हे आव्हान पार करावं लागेल. यावेळी 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज महेश आणि स्ट्राईक सांभाळतोय महेश टू महेश. 24 चेंडू 51 धावांची आवश्यकता. या षटकातील पहिला चेंडू ओ शफल येऊन लेग साइडच्या दिशेने झेल होऊ शकतो. कॅच सुटलेला आहे. कॅच ड्रॉप. नक्कीच लक्ष विचलित झालं कुठेतरी. धनुर्धर अर्जुन त्याचं लक्ष नेहमी त्या पक्षाच्या डोक्यावर असतं, पक्षाच्या डोळ्यावर असतं. ते लक्ष ठेवणं, कॉन्सन्ट्रेशन ठेवणं, अवधान ठेवणं खूप महत्वाचं असतं. तुमचं टार्गेट तुमच्या समोर पाहिजे. नेहमीच आमचे दत्तात्रय फरडे सर सांगतात क्रिकेटचा क्लास त्यांच्या समालोचनातून आम्ही अनुभवत असतो. एक वेगळी उंची त्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये या तालुक्याला दिली. ऑफ साइडच्या दिशेनं बॅकफुट जाऊन पंच केला. एक पॉइंटच्या डीप पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. या चेंडूवर 1 धावा ऍड केली जाते. धावसंख्या 1 न वाढती आहे 39 धावा. आता मात्र धावगतीचा वेग वाढवणं गरजेचं. 4थ्या गिअरमध्ये नाहीये, 5व्या गिअरमध्ये, 6व्या गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. ऍक्सिलरेटरवर पाय ठेवावा लागेल. तुम्हाला स्पीड व्हावं लागेल. ऍक्सिलरेट करावं लागेल. रिटार्ड करावं लागेल तुमचं धावफलक.
हो पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी टायमिंग होत आहे, झेल होऊ शकतो सलाम शेख. ओ नसीब भी बहादुरों का साथ देता है. एक सूचना आलेली आहे समालोचन कक्षातून आणि आमच्या व्यासपीठाकडनं. बॅट्समननी आपली ट्रॅक ही खाली करायची. येस, यू आर द प्रोफेशनल प्लेयर, सो यू शुड बी प्लेइंग व्हाईल ऑन प्लेइंग अँड लिंगरिंग ऑन आउटसाइड. नक्कीच एक युट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण सुरू आहे, त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू गगनाला भिडलाय. इन द एअर, डाऊन द बॉल, नो मॅन्स लँड. 2 runs get completed and with the help of these 2 runs, these single score goes on. 43 runs, 43 धावा. 42 runs, 42 धावा. चांगली बॉलिंग या ठिकाणी केली जाते कल्याणी संघाकडनं. आता मात्र तो करंट रनटेड आहे, त्याच्यामध्ये थोडाफार उतार, थोडा डिग्रेड झालेला आहे तो स्लोप, तो ग्राफ वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेले फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा टॅप शॉट टुवर्ड द ऑफसाइड रिजन. फर्स्ट रन गेट कंप्लीटेड, ट्राय टू सेकंड रन अँड स्टील 1 रन. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या वाढती आहे, या सिंगल रन पोहोचती आहे. 43 धावा. आता मात्र अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. नक्कीच या लीगचा नियम. लेफ्ट हँड बॅट्समन गणेश पुन्हा एकदा. ओ या ठिकाणी पंच हेमंत तावडे सर यांचा वाईटचा इशारा येतोय. नक्कीच खूप ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. दिशा भरकटली, नक्कीच दिशा होईल, दशा होईल. कारण वाईटच्या रूपानं डोकेदुखी ठरत असते गोलंदाजासाठी. कॉन्फिडन्स लो होत असतो. कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल गोलंदाज, परंतु मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील असेल गणेश. यावेळेस कनेक्शन होत आहे. इन द एअर, चेंडू हवेत आहे, झेल सुटतोय. पुन्हा एकदा 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या वाढते, 2 धावा धावसंख्या पोचती आहे. 75. नक्कीच मंजिले 45. मंजिले मिले या ना मिले, ये तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील शिवनेर संघाच्या 2 फलंदाजांना, कारण प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं म्हटलं जातं. कारण छत्री पावसाला थांबू शकत नाही. दत्तात्रय फेडे सर, छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य नक्कीच देते. सामर्थ्य निर्माण करावं लागेल, आत्मविश्वास दाखवावा लागेल. कारण एक पंक्ती म्हणते, मी जगातील सर्व अंधकार दूर करू शकणार नाही, परंतु त्या अंधकाराला प्रकाशाचे भगदाड पाडता येते. हा विश्वास सतत तेवत ठेवील. तो विश्वास फलंदाजांना स्वतःच्या बॅटिंग मध्ये दाखवावा लागेल. टार्गेट समोर आहे, पण टार्गेट चेस करण्यासाठी चांगली बॅटिंग होणं गरजेचं असेल. परंतु कल्याणी संघ एक स्ट्रॅटेजी करेल. नक्कीच आपण बघतोय टीम डिस्कशन सुरू आहे. त्या डिस्कशन मध्ये गोलंदाजांना कानमंत्र देण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षण चांगलं होण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी फलंदाजी चांगली करावी लागेल. आता मात्र धावसंख्या आहे 4 षटकानंतर 46 धावा. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचं षटक असेल शिवनेर संघासाठी, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. 18 चेंडू 42 धावा. 14च्या सरासरीने धावसंख्या आवश्यक आहे. 44 धावा पाहिजे. सॉरी 42 धावा पाहिजे. 18 चेंडू 42 धावा. नेट रिक्वायर्ड रन रेट 14 रन्स पर ओव्हर. 14च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील शिवनेर संघाच्या फलंदाजांना. स्ट्राईकचा बार सांभाळतो फलंदाज गणेश. नॉन स्ट्राईक इन महेश. गोलंदाज नितीन ज्युनियर. वैयक्तिक दुसरा संघासाठी 5वं षटक घेऊन येतो. 18 चेंडू 42 धावा. यावेळेस फुलटा चेंडू भिरकावून दिला, एक साईडच्या दिशेने झेल होऊ शकतो. नाही, चेंडू जातोय सीमारेषे पार.
पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट करतोय फलंदाज. 17 चेंडू 38 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपली नाहीये. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन ज्युनियर. उलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला. सीमारेषे पार. ब्रँडेड षटकार. धाव संख्या होते 58 धावा. आता मात्र समीकरण बदलत आहे. 16 चेंडू 16 चेंडू आणि 32 धावा. नक्कीच या ठिकाणी सारंगपुरी संघ आणि त्यांचे समर्थक या उपस्थित आहेत. लखांबरे दादा स्वागत असेल. आता मात्र मॅच मध्ये खूप ट्विस्ट आलेला आहे, कारण उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन गणेश कडनं बघायला मिळतं. 16 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढल्या तर मात्र विजय होऊ शकतो. 16 दुणे 32 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. नितीन ज्युनियर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. गणेश चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं बॅटची एज घेऊन ऑफसाईड लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. सलाम शेख बॅट चेंडूचा ताबा घेतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. ऑफ स्टंप या प्रकारे ब्लॉक होलचा जर मारा केला, हा चेंडू खूप सेफ असतो आणि अशी दिशा असेल तर चांगलं यश मिळत असतं गोलंदाजाला. परंतु फलंदाज चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा कार्बन कॉपी चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी नितीन ज्युनियर कडनं बघायला मिळत आहे. आता मात्र समीकरण बदलत आहे. 13 चेंडू 31 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी होती आहे. अतिशय दर्जेदार फलंदाजी गणेश करतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू लॉंग ऑफ झोन मध्ये. त्या ठिकाणी विजय पष्टे तैनात आहेत. एकच धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या रूपाने धाव संख्या. षटक संपतंय आफ्टर 5th ओव्हर. स्कोर ऑन बोर्ड 58 रन आणि शेवटचे 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल. शेवटचे 12 चेंडूंसाठी समालोचनासाठी मी विनंती करतोय आमचे मित्र दत्तात्रय फडे सर, कारण मॅच ऑन आहे. बारा चेंडू 30 धावा. बारा चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे.
आता मात्र बॅटिंग परफॉर्मन्स उच्च दर्जाचा दाखवावा लागेल शिवनेर संघाच्या फलंदाजांना. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय हर्षल. हीच ऑफ ब्रेक लेग ब्रेक असा गोलंदाज. चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये केली आणि एका षटकामध्ये त्यानं 2 विकेट आणि 9 धावा दिल्या होत्या. चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र 12 चेंडू 30 धावा. 6वं षटक पहिला चेंडू. सामना करतोय फलंदाज दीपक. यावेळेस स्विंग अँड मिस. अचूक टप्पा फॉलो करतोय फलंदाजाला आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आउट स्विंग गोलंदाजी होते. ऑफ ब्रेक उत्कृष्ट. लेग ब्रेक ऑफ ब्रेक तसं कोणी कॉम्बिनेशन बघायला मिळतं या गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू पायाला ब्रश करून जातोय. लॉंग स्टॉपच्या दिशेनं क्षेत्ररक्षण सुरेख केलं जात आहे. सिंगल धाव मिळते या चेंडूवर. नक्कीच फंबल थोडस बघायला मिळतं. दरम्यान धावसंख्या वाढतीये. सिंगल न पोहोचतीये 59 रन्स. आता मात्र समीकरण बदलत आहे. 10 चेंडू 29 धावा. गणेश पुन्हा एकदा फलंदाजीच्या मार्कवर सज्ज. ओह क्या बात है. लाजवाब टप्पा लाजवाब गोलंदाजी होती है. फक्त दर्शक बनून राहिला बॅट्समन. अतिशय दर्जेदार टप्पा बघायला मिळाला या गोलंदाजाकडनं. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल टू गणेश. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. क्या बात है. बॅक टू बॅक 3 निर्धाव डिलिव्हरीज. उत्कृष्ट गोलंदाजी. नक्कीच या गोलंदाजानं या वर्षामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. अतिशय दर्जेदार गोलंदाज अल्लाडी संघाकडे ऐकू कुमिका गोलंदाजीच्या मार्क मध्ये आपल्याला दिसतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षल. बॅटची एज घेऊन पुन्हा एकदा लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू आले आणि क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळते या चेंडूवर. धावसंख्या वाढतीये. एक धावेनं धावसंख्या पोहोचतीये 60 धावा. आता मात्र उर्वरित 7 चेंडू 28 धावांची आवश्यकता. कमबॅक करतोय अल्लाडी संघ या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. क्या बात आहे. षटक खूपच निर्णायक ठरलं. अवघ्या 2 धावा आणि 4 डॉट डिलिव्हरीज या षटकामध्ये बघायला मिळाल्या. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन हर्षलकडनं बघायला मिळत आहे. आता मात्र इक्वेशन बदलत आहे. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल शिवनेर संघाला. संधी देतोय डीजे. हॅलो. अल्लाडी संघाने फक्त 1 धाव जर दिली, फक्त 1 धाव, तर बोनस मिळू शकतो. कारण 27च्या फरकाने जर मॅच जिंकली तर बोनस मिळू शकतो. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता. सहा चेंडू मध्ये 6 षटकार सुद्धा लागू शकतात. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काही सांगू शकत नाहीये. 6 चेंडू 28 धावा. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू निर्धाव, पण बाउन्स. पंचांचा इशारा येतोय निर्धाव. 5 चेंडू 28 धावा. ओ पुन्हा एकदा यष्टीरक्षक चूक करतोय. बाईच्या रूपाने 1 धाव मिळतीये. आता जर 1 धाव आली तर बोनस जाऊ शकतो कल्याणी संघाचा.
4 चेंडू 27 धावा. हो चांगला फटका. नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण फुटबॉल बघायला मिळतं विजय पष्टेकडनं. चांगली क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतोय. बोनस गुण गमावलेला आहे अल्याणी संघानं. आमचे एस के आरतर यांचं आगमन झालंय. नक्कीच क्रिकेटचा दांडगा अनुभव. मॅन ऑफ द सिरीज, धर्मवीर चषक, ब्रँडेड बाईक. बॅटिंग मधनं थोड्या आशा पल्लवित केल्या होत्या, पण तदनंतर मात्र एक षटक हर्षलचं आलं आणि उत्कृष्ट कमबॅक केला अल्याणी संघानं. चांगला फटका, उंच गगनाला भिडलेला चेंडू जातोय सीमारेषे पार. ब्रँडेड षटकार, 6 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलाम. ओ या वेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि अल्याणी संघ या ठिकाणी विजयी